आज तू हात जोडून माझ्यासमोर उभा आहेस आणि विचारतोयस की स्वामी, माझ्या नशिबात हे दुःख का? माझं नशीब कधी बदलणार? पण मला सांग, तू कधी आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आहेस का? तुला तिथे काय दिसतं? एक हतबल माणूस की माझ्या तेजाचा एक अंश? बाळा, तू स्वतःला कमी लेखण्याची ही चूक आता थांबव. तू या विश्वाच्या निर्मात्याचं लेकरू आहेस. मी तुला केवळ श्वास दिला नाही, तर मी तुला तुझे नशीब स्वतःच्या हाताने लिहिण्याची लेखणीसुद्धा दिली आहे. पण तू काय करतोस? तू तुझी ती लेखणी दुसऱ्यांच्या हातात देतोस आणि मग रडत बसतोस की त्यांनी तुझं नशीब खराब लिहिलं. लक्षात ठेव, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार जसा एका साध्या दगडाला टाचणी आणि हातोड्याचे घाव घालून त्यातून सुंदर मूर्ती घडवतो, तसंच तुला तुझ्या कष्टाने आणि विचारांनी तुझं आयुष्य घडवायचं आहे. आजच्या या काही मिनिटांच्या प्रदीर्घ संवादात मी तुला सांगणार आहे की महाभारताच्या त्या रणांगणापासून आजच्या तुझ्या जीवनापर्यंत कर्म कसं तुझं भाग्य बदलू शकतं. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात खूप गोंधळ आहे? मग कुरुक्षेत्रावर उभा असलेल्या अर्जुनाचा विचार कर. त्याच्यासमोर त्याचेच आप्तस्वकीय होते. त्याच्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडत होतं. तो हतबल झाला होता, जसा तू आज तुझ्या संकटांसमोर हतबल झाला आहेस. तेव्हा अर्जुनाने कृष्णरूपी परमात्म्याला विचारलं, मी हे युद्ध का करू? माझ्या नशिबात हेच लिहिलं आहे का? तेव्हा अर्जुनाने कृष्णरूपी परमात्म्याला विचारलं, मी हे युद्ध का करू? माझ्या नशिबात हेच लिहिलं आहे का? तेव्हा भगवंताने त्याला सांगितलं, अर्जुना, फळाची अपेक्षा सोडून फक्त कर्म कर. विचार कर, जर अर्जुनाने तेव्हा माझं नशीबच खराब आहे म्हणून धनुष्य टाकून दिलं असतं, तर आज इतिहास काय असता? अर्जुनाने स्वतःच्या हाताने स्वतःचा विजय लिहिला, कारण त्याने कर्माची निवड केली. त्याच्या पाठीशी कृष्ण होता, पण युद्ध अर्जुनालाच करावं लागलं. तसंच तुझ्या पाठीशी मी उभा आहे, पण तुझ्या आयुष्याचं हे युद्ध तुलाच लढायचं आहे. तुझे शत्रू बाहेर नाहीत, तर ते तुझ्या मनातील आळस आणि शंका आहेत. ज्या दिवशी तू अर्जुनासारखा तुझा गांडीव म्हणजेच तुझे कष्ट हातात घेशील, त्या दिवशी तू तुझ्या विजयाचा शिल्पकार होशील. बाळा, अनेकदा तू म्हणतोस की स्वामी, मला योग्य संधी मिळत नाही, लोक मला नावं ठेवतात. मग महाभारतातील कर्णाकडे बघ. त्याला समाजाने नाकारलं. त्याच्या हक्काचं त्याला कधीच मिळालं नाही. पण त्याने काय केलं? त्याने रडत बसण्यापेक्षा पुरुषार्थ निवडला. त्याने स्वतःच्या कौशल्याने स्वतःची ओळख निर्माण केली. कर्णाचं नशीब कठीण होतं, पण त्याने त्याच्या जीवनाचं शिल्प स्वतःच्या दानशूरतेने आणि पराक्रमाने कोरलं. तू सुद्धा तुझा भूतकाळ कुरवाळत बसू नकोस. तुला कुणी नाकारलं, तुला कुणी कमी लेखलं, हे विसरून जा. तुझा उगम कुठे झाला हे तुझ्या हातात नव्हतं, पण तुझा अंत कुठे आणि कसा व्हायचा हे मात्र पूर्णपणे तुझ्या हातात आहे. जेव्हा तू दुसऱ्यावर विसंबून राहणं सोडतोस, तेव्हाच तुझी खरी प्रगती सुरू होते. शिल्पकार जेव्हा दगड घडवतो, तेव्हा दगडातून नको असलेला भाग तो काढून टाकतो. तुलाही तुझ्या आयुष्यातून नको असलेले विचार, नकारात्मक माणसं आणि स्वतःबद्दलचा अविश्वास काढून टाकायचा आहे. तेव्हाच तुझ्या आयुष्यातील ईश्वरी मूर्ती प्रकट होईल. बाळा, शिल्पकार होणं सोपं नसतं. त्याला अनेक घाव सोसावे लागतात. तुझ्या आयुष्यात येणारी संकटं म्हणजे ते घाव आहेत. हे घाव तुला तोडण्यासाठी नाहीत, तर तुला आकार देण्यासाठी आहेत. महाभारतात भीष्म पितामह होते, ज्यांना इच्छा मरणाचे वरदान होते, पण त्यांनी सुद्धा कर्माची मर्यादा पाळली. तू म्हणतोस स्वामी चमत्कार करतील आणि सगळं ठीक होईल,
पण बाळा, चमत्कारसुद्धा त्याच मातीच्या गोळ्यावर होतो ज्याला शिल्पकाराने आधी आकार दिलेला असतो. तू जर काहीच करणार नसशील तर मी तुला काय आशीर्वाद देणार? येणाऱ्या प्रकट दिनापर्यंत तू स्वतःला एक वचन दे. तू कोणाकडेही तक्रार करणार नाहीस. माझ्या नशिबात नाही हे वाक्य तुझ्या शब्दकोशातून काढून टाक. तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत कर्माच्या रणांगणात उतर. तू एक पाऊल टाकलं की मी तुला रस्ता दाखवायला तिथं उभा असेन. पण चालायचं तुलाच आहे. बाळा, आज डोळे मिटून स्वतःला सांग, मी हतबल नाही, मी सामर्थ्यशाली आहे. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मी माझ्या आयुष्याचा विजेता होणारच. तूच तुझा शिल्पकार आहेस. हा काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्यातील क्रांतीची सुरुवात ठरो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.